हॅलो नमस्कार, मी मिनल आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसापासून मला डिप्रेशनसारखं फील होत होतं. नक्की माहीत नाही की ते डिप्रेशन असते की काय, पण निगेटिव्ह थॉट येतात. आयुष्यात काहीच राहिलं नाही असं वाटतं. शक्यतो त्या गृहिणींना ज्या आधी वर्किंग असतात आणि नंतर लग्नानंतर मूल संसार या सगळ्या ह्याच्यात त्यांचा जॉब सुटतो, त्यांचं शिक्षण कुठेतरी मागे पडतं, आयुष्यात काहीच नाही राहत की आपण आपल्या स्वतःचं असं काही अस्तित्व नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा मी खूप असे स्त्रियांचं बघितलं किंवा स्वतःचा पण थोडाफार अनुभव माझा असा आहे. तर त्यावेळी गरज असते पॉझिटिव्ह राहायचं, पण तेच गोष्ट आपल्याला होत नाही की सतत पॉझिटिव्ह कसं राहायचं. तर यावेळी मी खूप असं वाचन केलं आणि त्या वाचनामध्ये आणि त्या ह्याच्यात मला काही गोष्टी समजल्या की आपल्याला नेगेटिव्ह थॉट का येतात. एकतर आपल्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असतो, पण त्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन करत नाही, त्या प्रॉब्लेमचाच विचार करत बसतो. पहिली गोष्ट म्हणजे तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करा. जर तो सोडवण्यासारखा प्रॉब्लेम नसेल तर त्या प्रॉब्लेमला विसरून जा, ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट असते की लोक काय म्हणतील. कुठलीही गोष्ट करताना आपण पहिला समाजाचा विचार करतो, आजूबाजूच्या लोकांचा विचार करतो की लोक काय म्हणतील. भले ती गोष्ट चांगली असेल, खूप चांगली हे असणार आहे तुमच्या आयुष्यासाठी, पण तरीही विचार करतो की लोक काय म्हणतील. कुठलीही गोष्ट करताना, चांगली गोष्ट करताना तर शक्यतो आपण त्या गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट करत नाही. तर तसं न करता आपण आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकलं पाहिजे. छान असं आयुष्य जगायचा हक्क आपल्याला आहे आणि आपण तो लोक काय म्हणतील हे विचार करून सोडून नाही द्यायचा. त्यानंतरची एक गोष्ट आहे की ध्येय असलं पाहिजे. आपल्याला वाटतं की मुलं, संसार आणि त्यामध्ये आपण स्वतःला असं गुरफटून घेतो आणि नंतर मग एका पॉईंटला असं वाटतं की अरे आपलं तर काहीच आयुष्य नाही आहे, आपण तर दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. की जसं फायनान्शियली पण आपण आपल्या हजबंडवरती अवलंबून असतो. मग अशावेळी एक एकटेपणाचा हे होतं, आपलं काहीच अस्तित्व नसल्यामुळे असं नैराश्य थोडंफार येतं. तर त्यावेळी आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात पुढे काय करायचं आहे. रोजच्या जबाबदाऱ्या आहेतच, त्या काही आपण टाळू शकत नाही आणि त्या आपण स्वतःच्या इच्छेने हे करतो. पण त्यातून 1-2 तास वेळ काढून आपण स्वतःसाठी काहीतरी ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयासाठी प्रयत्न केले पाहिजे. जिथे म्हणतात ना की इच्छा असेल तिथे मार्ग पण मिळतो. तर एकदा ही गोष्ट ठरवून ठेवा. मग ते ध्येय काहीही असू देत, अगदी काही. एखादं जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची उमेद ठेवा. तुम्हाला कोणतीही कला असेल ती अवगत करा. तुमचे छंद जे असतील ते जोपासा. सगळ्यात छान ध्येय ते असतं की मला हे येतं आणि ह्यामध्ये मला टॉप करायचं आहे असं ठरवा आणि त्या दिशेने वाटचाल करा. तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हे केलेला आहे. ज्या काही गोष्टी मी अनुभवल्या आहेत, मी आजूबाजूला बघितल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा थोडे प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत जातील. प्लीज तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा. भेटू आपण अजून एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.